नमस्कार। प्रताप सरनाईक फाउंडेशन मैं चालू कर देता हूँ, बाद में आप लोग हाँ ले हाँ प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित वियन प्रेझेंट संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026 ला जमलेले सर्व पत्रकार मित्रांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत। यावर्षी आपले परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या पुढाकाराने उपवन घाटावर 51 फुटाची विठ्ठलाची मूर्तीची उभारणी केली आहे। त्या अनुषंगाने यावर्षीचा आमचा संस्कृती आर्ट फेस्टिवलचा थीम आम्ही वारी या थीमावर या फेस्टिवलचा थीम पूर्ण वारी या थीमावर या फेस्टिवल चे आयोजित करण्यात आले। दे मी बोलतो ते नेते आले आता चालू करतो। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार। सगळे पत्रकार मित्र ह्या निवडणुकीच्या धामधुमीतून आता बाहेर आलेले आहे आणि आता तुम्ही पण बोलत असाल की बाबा निवडणुका संपल्या, आता ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये शिंदेशाही अवतरली आहे। तर ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये उपवन तलावाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये या वर्षीची ही विठ्ठला वारी आम्ही करतोय, कारण 51 फुटाची विठ्ठलाची मूर्ती उपवनच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय प्रेक्षणीय स्थळ आणि ज्याला म्हणजे अतिशय सुंदर घाटाचं आपण रूपांतर त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं ज्या घाटाची निर्मिती झालेली आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं सुबक त्या ठिकाणी काम झालेले आहे। त्याच उपवन घाटावर आता विठ्ठलवारी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या वर्षीच्या आर्ट फेस्टिवलला आम्ही सुरुवात करतोय। प्रामुख्यानं 6, 7, 8 आणि 9 हे 4 दिवस उपवनला कार्यक्रम होते। म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 4 दिवस हा कार्यक्रम आहे। आणि अनेक वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते राबवले जातीलच, पण त्याचबरोबर प्रामुख्यानं जगविख्यात कलाकारांची सगळी भेट आपल्या ठाणेकरांना करून देत असतानाच 6 तारखेला म्हणजे 6 फेब्रुवारीला तरंग स्टेजवर आनंद वारी म्हणजे आनंद भाटे यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती सुरुवात होणार आहे। म्हणजे उपवन तलावामध्ये जे फ्लोटिंग स्टेज उभारण्यात येणार आहे, त्या फ्लोटिंग स्टेजवर हा आनंद भाटेंचा पहिला कार्यक्रम होईल। आणि सर्वप्रथम संध्याकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्य जे काही आपले मंडळी असतील, जे प्रमुख पाहुणे असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि संचलन होईल। 6 ते 7 वाजेपर्यंत संचलन होईल। त्या संचलनाला आम्ही सगळे पाहुणे उपस्थित राहू। ठाण्याचे नवनिर्वाचित महापौर सुद्धा तेव्हा मला असं वाटतं नियुक्त केले जाण्याची शक्यता असल्या कारणाने तेही उपस्थित असतील। महापालिकेचे सर्व पदाधिकारी, स्थानीय नगरसेवक सुद्धा उपस्थित असतील। आणि 6 तारखेला त्या कार्यक्रमापासून सुरुवात केली जाईल। अतिशय चांगल्या प्रकारची रोषणाई त्या ठिकाणी केली जाईल आणि विठ्ठलाच्या वारी दरम्यान जे काही फोटोग्राफ्स वगैरे त्याचं प्रदर्शन सुद्धा आम्ही भरवणार आहोत। जनकादेवी मंदिरच्या आवारामध्ये जे काही एक चांगलं आम्ही ऑडिटोरियम उभारतो त्या ठिकाणी ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल। जगविख्यात कलाकार त्या ठिकाणी आपली कला पेश करतील। आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे शनिवारी पहिला दिवस हा
प्रामुख्यानं संध्याकाळचा मुख्य स्टेजचा पहिला दिवस गाजणार आहे. याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये नेहमीप्रमाणे महापालिकेमध्ये शिंदेशाही अवतरली असं मी म्हणालो आणि 7 तारखेला मुख्य व्यासपीठावर शिंदेशाही हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्यालाही कल्पना आहे की आदर्श शिंदे, आनंद शिंदे यांचा भरगच्च असा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिला दिवस तर दुसरा दिवस आहे जगविख्यात कीर्तीचे जे सिंगर आहेत शान, त्यांचा कार्यक्रम होईल जो व्हीएन स्टेजवर होईल आणि शान यांचा कार्यक्रम 8 फेब्रुवारीला आणि त्याचबरोबर 9 फेब्रुवारीला जगविख्यात म्हणजे त्यांचं टीव्हीवर एक शो सुद्धा फार फेमस होता, तारक मेहता का उलटा चष्मा, ते शैलेश लोढा हे आपल्या सगळ्या सहकलाकारांसमवेत वात्रटिका म्हणा किंवा कविता म्हणा ह्या सादर करतील आणि तो एक चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. आता बाकीचे कलाकार तर खूप आहेत, म्हणजे वेगवेगळे स्टेज आहेत, त्या वेगवेगळ्या स्टेजवर सगळ्या कला पेश होतील, परंतु व्हीएन स्टेजवर प्रामुख्यानं मोठं जो कार्यक्रम आहे तो होणार आहे. प्रामुख्यानं सकाळच्या वेळेस सुद्धा तरंग स्टेजवर प्रभात रंग हा कार्यक्रम पंडित अजय पोहतकर यांचा आणि बाकीचेही कलाकार आहेत, त्याची माहिती आपल्याला मनोज पिल्ले देतीलच, परंतु ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक इंटरनॅशनल लेवलचा आर्ट फेस्टिवल जो आपण नेहमी म्हणत आलो की उपवर आर्ट फेस्टिवल म्हणजे इंटरनॅशनल लेवलचा आर्ट फेस्टिवल आहे आणि त्या आर्ट फेस्टिवलला सगळ्या ठाणेकरच नव्हे तर आसपासच्या शहरातून सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात येत असतात, मुंबईचे लोक येत असतात आणि विठ्ठलवाडी हा कार्यक्रम ह्या वर्षाची थीम असल्या कारणानं आम्ही ही थीम पुढे नेतोय. प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचाच 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्या कारणानं आम्ही आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेची घोडदौड त्यांनी चालू केलेली आहे, कारण आता महापालिकेच्या निवडणुकीचा रिझल्ट आला, नगर परिषदेचा निवडणुकीचा रिझल्ट आला आणि 7 तारखेला तर आम्ही म्हणालो शिंदेशाही, तर 7 तारखेला सुद्धा राज्यातील सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितींचा सुद्धा रिझल्ट येईल आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही चालू करतोय आणि चालू जो करत आलेलो आहे त्याला जास्तीत जास्त अजून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कसं कलाकारांना प्रोत्साहन देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. धन्यवाद. वो बाकी का नाम बोलते सगळ्या साहेबांनी सांगितलं तसं की महाराष्ट्र एंटायर स्टेट मधून आम्ही 1000 फोटोग्राफी या वारीच्या थीम मधून आम्ही एंट्री घेणार आहोत. त्यातले 100 फोटोग्राफी आम्ही डिस्प्ले करणार आहोत आपल्या आर्ट गॅलरीमध्ये आणि त्याच रूपात वारीच्या थीम मध्ये विविध पेंटिंग तुम्हाला बघायला भेटेल आपल्या आर्ट गॅलरीत. तसेच तरंग स्टेजवर सकाळचा कार्यक्रम 7 तारखेला पंडित अजय पोहनकरचा कार्यक्रम असेल. तसेच 8 तारखेला सकाळी कबीर वाणी उस्ताद मीर मुख्तार अली यांचा कार्यक्रम देखील येईल आणि तसेच विरासत स्टेजमध्ये विविध देशांमधून वेगवेगळे कम्युनिटीचे कार्यक्रम आहेत. झारखंडमधून लोक येणार आहे, ओडिसी मधून येणार आहे, महाराष्ट्रातले कोपऱ्या कानातून लोक येणार आहेत. पन्हाळा घाटाच्या खाली एक छोटासा विलेज आहे, तिथून देखील एक गायक कलाकार आपल्या तरंग स्टेजवर येणार आहे. तसेच आमचे मुद्रा स्टेज, डान्स फॉर्मचे जे स्टेज आहेत त्यात भारतातले विविध ठिकाणीवरून नामवंत क्लासिकल डॅन्सर येणार आहेत. त्यात केरळाचे चित्रपट सिनेमातले सगळ्यात फेमस शोभना हे देखील येणार आहेत. म्हणजे सुधा चंद्रन हे देखील येणार आहेत आणि तसेच डॉक्टर मंजरी देव, महापात्र मॅडम, भरपूर कलाकार त्या मुद्रा स्टेजवर. आणि वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी गिनस बुक ऑफ रेकॉर्डचे
हँडिकॅप मुलं दिल्लीवरून येणार आहेत, ते ज्यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये काम केले, ते मुलं व्हील चेअरवर परफॉर्म करणार आहे आणि मुली डिफरंट डम आहे, ते देखील या मुद्रा स्टेजवर 7 तारखेला परफॉर्म करणार आहे. हे आमचं एक खास आकर्षण राहील. तसेच आपल्या फेस्टिवलची सुरुवात आम्ही झाकीमधून करतात. ते जे हँडिकॅप मुले महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा येत आहे, तर आपल्या माध्यमातून लोकांना हे अवेअर करा की 7 तारखेला मुद्रा स्टेज मिस नका करू, की ते मुलं खूपच छान परफॉर्म करतात. परफॉर्मिंग ऑन व्हील्स अँड डिफरंट मुलं आहेत आणि ते भरतनाट्यम परफॉर्म करणार आहे. भरतनाट्यम अँड क्लासिकल फॉर्म ऑफ डान्स परफॉर्म करणार आहे. तसेच आपले 6 तारखेला आपले ओपनिंग सेरेमनी आम्ही एक कार्निवल, एक परेड आणि ह्याच थीम घेऊन आम्ही ते परेड यावर्षी करणार आहे. ते आपल्या माध्यमातून सर्व कम्युनिटी आणि सर्व एनजीओजला या आपले निवेदन आहे की कृपया जास्तीत जास्त संख्येने या आपले कार्निवल मध्ये सहभाग व्हा. यात देखील विविध कलाकार 15 फुटाची विठ्ठलाच्या रूपात काही कलाकार वारी बरोबर सहभाग होणार आहेत या फेस्टिवलला. आणि मी आपल्या माध्यमातून हेच बोलतोय की जे आपण फेस्टिवल वाट बघतोय पूर्ण वर्षभर, आता भरपूर डेट चेंज झाले, भरपूर डेट मध्ये लोक उपवन परिसरात ह्या फेस्टिवल साठी आले, तर तुमच्या माध्यमातून आता ह्या डेट आमचं डिक्लेअर झाले 6, 7, 8, 9. म्हणजे आता बदल होणार नाही. आता ही वस्तुस्थिती आहे. कारण बघा, आधी महापालिकेच्या निवडणुका, नंतर मग जिल्हा परिषदेच्या, आणि त्यामध्ये मग परत सगळे बिझी राहणार आणि पाहुण्यांना पण वेळ मिळणार नाही, म्हणून आम्ही 3 वेळा बदल केलेत आणि कलाकारांच्या सगळ्या तारखा वगैरे घेऊन हे बदल केले. म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी मनोज पिल्ले आणि बाकीच्या आमच्या फेस्टिवलच्या सगळ्या आयोजकांचं, त्यांचे सगळे कमिटी मेंबर आहेत, त्यांचा आभार मानतो. कारण हे डेट चेंज करण्यामध्ये मी डेट द्यायचो, परंतु त्यांना मात्र कसरत व्हायची. धन्यवाद सर. आर्ट फेस्टिवल से रिलेटेड भी मैं बोलना चाहूंगी. हमारे हर साल की तरह आर्ट कैंप्स लगते हैं जहां पे लाइव आर्ट पेंटिंग चालू रहेगी. रेनाउंड आर्टिस्ट, अवार्डीज नेशनल और इंटरनेशनल लेवल के वहां पे परफॉर्म करेंगे. बच्चों के लिए हमने खास वर्कशॉप हर साल की तरह वापस रखी है, जहां आर्ट और क्राफ्ट लाइव बच्चों ऑरिगेमी से लेके पॉटरी से लेके सभी चीजों का इंतजाम किए गए हैं. तो मैं चाहूंगी कि आप भरपूर इसका प्रचार करें, जिसमें पेरेंट्स अपने बच्चों को लाके वापस आर्ट वर्ल्ड में अपनी जागरूकता बढ़ाएंगे. इसके अलावा फूड स्टॉल्स के लिए खास इस बार हमने 2 सेक्शंस बनाए हैं. एक सेक्शन जहां पे लोकल और रीजनल फूड डिस्प्ले होगा स्टॉल पे, वहीं पे हमने ब्रांडेड स्टॉल का भी इंतजाम किया है, जो बहुत डिमांड में था और इस साल हम इस चीज को करने के लिए कामयाब हो चुके हैं. सर, इस बार एक और बहुत खास चीज हो रही है कि रीडिंग के लिए प्रोत्साहित करना. डिजिटल से बाहर निकलने के लिए पिछले साल जब आपने बोला था हम क्या कर सकते हैं, तो हमने इस बार लाइव लाइब्रेरी सेटअप की है, जहां पे तमाम पुस्तकें जो नेशनल और इंटरनेशनल अवार्डीज की ऑथर्स की वहां पे डिस्प्ले पे रहेगी. आके वहां पे शांत माहौल में आप बुक रीडिंग कर सकते हैं, बच्चों को ला सकते हैं, परिवार को ला सकते हैं. ये हमारी तरफ से आर्ट फेस्टिवल टीम की तरफ से हमने एडवांटेजेस चीजें शामिल कर सकते हैं. बहुत बहुत धन्यवाद. इसके साथ मैं रिक्वेस्ट करूंगी हमारे एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट पूर्वेश जी को लिए 2 शब्द आप ही बोले. आता एवढी सगळी डिटेल आपल्याला मिळालेली आहे, तर मी आपल्या सगळ्यांना प्रेक्षक म्हणून आपण सगळ्यांनी त्या फेस्टिवलला या अशी विनंती करण्यासाठी आपल्या समोर बोलत आहे. आणि हा फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे आपण ज्या उत्साहाने साजरा करतो तसंच यंदाही आपण तेवढ्याच मोठ्या उत्साहाने यंदाही आपण ते साजरा करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद सर.
सर एक छोटा सा हमने कंपटीशन रखा था फोटोग्राफी का, जहाँ पे हमारे पास 100 एंट्रीज आई थी, जिसमें से 100 हम डिस्प्ले करें। इसी तरीके से मनोज पिल्लई की साथ चर्चा हो रही थी और संदीप वेंगुलेकर के संग हम इस बार रील कंपटीशन ओपन कर रहे हैं हमारे संस्कृति फेस्टिवल में। तो हम चाहेंगे कि लाइव रील प्रेजेंटेशन हर दिन की जाए, फोटोग्राफी की जाए, जिस कंपटीशन के भी हमने बहुत सारे कैश इनाम अनाउंस किए हमारी टीम की तरफ से। तो उसमें प्लीज आप जरूर प्रचार करिए और यूथ को शामिल होने के लिए रिक्वेस्ट करूंगी। और अब मैं चाहूंगी सर आप हो गया ना अभी? बस ठीक है, इसके कोणाचे काय साथ प्रश्न असतील तर विचारा बाबा। कोई भी प्रश्न आपके पास में है तो एक एक करके आप पूछ सकते हैं। या फेस्टिवलला किती स्टॉल्स असणार आहेत? अरे बाबा हे वेंगुर्लेकर, एकूण स्टॉल किती आहेत? 100 स्टॉल आहे. 100 100 स्टॉक्स। नाही, दरवर्षी साधारण दररोज 1 लाख लोकांचा तर फुटबॉल असतोच. म्हणजे त्या पद्धतीनं आम्ही सिक्युरिटी आणि सुरक्षा कसं जास्तीत जास्त प्राधान्य देता येईल त्यासाठी प्रयत्न करतो. परंतु 1 लाखाचा फुटबॉल हा दरवर्षी असतोच. तो ह्याही वर्षी होईल अशी अपेक्षा आहे. नाही, सगळी फॅसिलिटी ज्युपिटर हॉस्पिटल बरोबर आपला टायप असतो. आतापर्यंत म्हणजे देवाची खरोखर आभार व्यक्त करतो की एवढ्या वर्षामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलचा आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या अँब्युलन्सचा एकदाही आम्हाला उपयोग झाला नाही. मान्यवर कधी कधी कोण असणार आहे? आम्ही तर मान्यवर म्हणजे सगळ्यांनाच आमंत्रण देणार आहोत. राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बाकी सगळे मान्यवर जे आहेत मंत्रीगण त्यांना तर आमंत्रण देणार आहोत. सर्व पक्षाच्या नेत्यांनाही, ठाण्याच्याही सर्व पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करणार आहोत. सेलिब्रिटी हे सगळे सेलिब्रिटीज आहेत ना, सर्व सेलिब्रिटी. ते आम्ही जाहीर करू 6 तारखेला. हा नाही, पुरस्कार जाहीर केलेला ते नाव पण मी सांगतो. म्हणजे आमची ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचीच मुलगी जी आहे ती ऑलरेडी ठाण्याला आरटीओ होती आणि तिने नंतर MPSC ची परीक्षा दिली आणि त्या माध्यमातून पुढे गेली आणि आता नासामध्ये प्रशिक्षणाला ती गेलेली आहे. म्हणजे नासामध्ये जॉईन झाली. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची ठाणेकर असलेली एक मुलगी, तिचं नाव मी तुम्हाला देतो. तिला हा या वर्षीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सुजाता रामचंद्र मडके, प्रतिष्ठित भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून तिची निवड झाली आणि आरटीओ डिपार्टमेंट मध्ये ती काम करत होती. सर हमारे आहेत त्या आम्हाला ब्रोशर आणि हे ब्रोशर मध्ये सगळे नंबर वगैरे तुम्हाला दिले जातील. हँडीक्राफ्ट पूर्ण टीमच आहे ना ती. या ठिकाणी येऊन ते परफॉर्म म्हणजे भरतनाट्यम वगैरे सादर करणार आहे. 10 ते 15 लोक असतील. अजून काय? ओके, थँक्यू. सर, ब्रोशर एखादा एक फोटो. खाली आहे राजे.